काल रात्रीमध्ये देखील भरपूर चांगला खेळ न्यू सिद्धिविनायक अंजूरचा होता. कालचा दिवस मी म्हणेन की अंजूरचा राहिला होता. मानकोलीच्या मैदानावरती देखील चांगला खेळ अंजूर मध्ये प्रवेश झाला. सेमीफायनल आहे सध्या ते खेळतात. मस्ट विन मॅच आहे कारण सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. मॅचला आपण करूयात सुरुवात. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. सेमीफायनलची मॅच मेगा फिनालेमध्ये टीम झरीमारी अलीमगढ आपल्याला पाहायला मिळते. आता या मॅचचा विजेता मेगा फिनालेमध्ये जाणार आहे हे सर्वांना माहीतच आहे. नाणेफेकी जिंकली टीम अपा 11 गावदेवी भरडीना आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीची जोडी टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाकडनं. चला 4 ओव्हरची मॅच आहे. टायमर सुरू केला जाईल. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत आणि टीम भरुडी तुम्हाला आधीच वॉर्निंग देतोय की आपल्याला वेळेवरती खेळ कंप्लीट करायचा. बॉलर तयार. पहिला षटक पहिला बॉल. पहिला चेंडू सोडून दिला. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्तनं सुरुवात झाली आहे डावाला. ऑफ द मार्क टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर. कुठे ना कुठे पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग चांगली टाकावी लागणार आहे. यावेळेस देखील लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा लागोपाठचे 2 चेंडू 2 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेनं धावफलक आता पुढे सरकत आहे. सेमीफायनलची मॅच आहे. कुठे ना कुठे या मॅच मध्ये जिंकाल तर तुम्ही मेगा फिनाले मध्ये प्रवेश कराल. बॉलर तयार. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. हवा तसा बादशा पट्ट्यात येत नाही. अंपायरचा नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉल. ओव्हर स्टेपिंग झाली आहे. ओव्हर स्टेपिंग केली आहे बॉलरनं. म्हणजे आणखीन एक अतिरिक्त बॉल. आतापर्यंत 3 वेळा धावला आणि 3 चेंडू अतिरिक्तच्या रूपाने आलेत. 2 वाईड. हा नो बॉल. धावफलक 4 वरती जाऊन पोहोचतोय. कोणताही बॉल झालेला नाहीये. 4 धावा धावफलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. फ्रीड बॉल आहे. इनफिल्डच्या वरनं खेळ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवला जाईल आणि दरम्यान 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आता उपस्थित राहणार आहे कारण भरोडीचाच एक संघ या मैदानावरती खेळतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर समोर न्यू सिद्धिविनायक अंजूर म्हणजे याच विभागातील एक संघ खेळताना पाहायला मिळतोय. आणि तिसरी टीम जी मेगा फिनालेसाठी वाट बघतीये ती म्हणजे झरीमारी अलीमगढ. ती देखील याच विभागातील टीम आहे. सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड. फटकाला जवाब. लॉंग ऑफ. क्लिअर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय आणि चौकारानं धावफलक पुढे सरकते. 10 धावा धावफलकावरती. एकही चेंडू झाला नव्हता. 4 धावा आल्या होत्या. हा चौकार आला. चांगली सुरुवात टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरची. प्रत्येक भरपूर चांगले बॅटर आहेत. समोर त्याच्या ओम आहेत. काल रात्रीमध्ये चांगला खेळ ओमचा पाहिला होता मानकोलीच्या मैदानावरती आणि याच अपेक्षेनं या मैदानावरती सेमीफायनल खेळतायत. हा फटका देखील चांगला आहे. काव कॉर्नर रिजनला वाईडिश खेळाडू उभा आणि बॉल त्याच्या डोक्यावरनं सीमा पार. चौकार. आणखीन 4 धावा धावफलकावरती. 4 धाव्याने धावफलक 14 वरती जाऊन पोहोचत आहे. 14 रन
विदाउट लॉस 14 धावा धावफलकावरती. ओम कोळी भरपूर चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं भरोडीचा विचार केला तर बॅटिंग स्ट्रॉंग आहे, परंतु 50च्या आत रोखावं लागणार आहे. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस डीप मिड विकेटला. पुन्हा एकदा खेळाडू वाईड शुभ आहेत आणि बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक ओम कोळीचा ब्रँड चौकार. मॅच थांबवायची अंपायर. आमची मान्यवर मंडळी या ठिकाणी येत आहेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी. महत्वाची उपस्थिती साहेबांची आपल्याला पाहायला मिळते. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे गुंदवली गावचे माजी उपसरपंच तथा आमचे भावी खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांचे सुपुत्र सुमित शेठ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे गुंदवली गावचे माजी उपसरपंच तथा भावी खासदार सुरेश म्हात्रे यांचे सुपुत्र सन्माननीय सुमितजी म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. चला मॅच सुरू करायची आहे. अंपायर्स मॅच न्यू सिद्धिविनायक अंजूर अगेन्स्ट टीम अप्पा 11 गावदेवी भरोडी अशी मॅच. सेमीफिनालेची मॅच. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार. हा चेंडू सरप्राईज केलं बॅटरला. डॉट बॉल येतोय. धीरज थोडासा महागडा मी म्हणेन, कारण लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार खाल्लेत. या अगोदर अतिरिक्त गोलंदाजी त्यानं केली होती. 18 धावा धावफलकावरती. 18. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल स्टेप आउट झाला. इनफिल्डच्या वरनं प्रयत्न भरपूर चांगले. एफर्टला 100 मार्क दिले जातील. विजय आहेत त्या ठिकाणी. फिटनेस देखील भरपूर चांगला आहे विजयचा आणि बॉल अडवण्यात यश मिळालंय. आणि या चेंडूवरती 2 धावा आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 20 धावा 20 रन. महागडे षटक पाहायला मिळालं धीरजचं, परंतु अजूनही येणारे 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावाचा खेळ सध्या सुरू आहे. टीम भरोडी चला विनंती असेल जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. अजून देखील आपल्याला एक मेगा फिनाले मॅच देखील कव्हर करायची आहे. टीम जरीमारी अलीमगड वाट बघतीय. वेळेबाबत थोडसा तुम्ही लक्ष ठेवायचं आहे. या अगोदर देखील तुम्हालाच पॅनलाइज केलं होतं. ती देखील मॅच क्रुशियल होती. पहिल्याच मॅच मध्ये तुम्हाला पॅनलाइज केलं होतं. त्यामुळे थोडंसं लक्ष आपण वेळेकडे देखील द्यायचं आहे. वेळ या ठिकाणी लावलेली आहे. दुसऱ्या षटकामध्ये बॉलर आर्यन येतोय. युवा यंगस्टर गोलंदाज आर्यन. पहिला बॉल पुल केलाय. फटका चांगला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सहा धाब्यानं आता धावफलक पुढे सरकतंय. 26 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळतीये. न्यू सिद्धिविनायक अंजूर आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ अंजूरनं दाखवला होता. शेवटची मॅच कालच्या दिवसातील 1 मध्ये 1 ची गरज असताना चौकार ठोकला होता. यावेळेस उडवला सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड. व्हीआयपी डाईसला सलामी देणारा हा लाजवाब स्ट्रोक प्रतीकच्या बॅटमधून षटकार.
प्रतीक थांबणार नाहीयेत. प्रतीकची बॅट एकदा चालली ना की तो वन साइड मॅच घेऊन जातो. हेच चित्र आपण जेव्हा अंजूरची पहिली मॅच झाली होती तेव्हाच पाहिलं होतं. जेव्हा जेव्हा प्रतीक चालतो तेव्हा तेव्हा वन साइड मॅच नक्कीच तो घेऊन जातो. सध्या तरी तेच चित्र पाहायला मिळतंय, कारण लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. प्रतीकला लवकरात लवकर बाद करावा लागणार आहे टीम भरुडीला, अदरवाईज भरपूर धाबा बनताना पाहायला मिळतील या डावामध्ये. बॉलर आर्यन, पुढचा बॉल लागोपाठ तिसरा षटकार येईल का? हेलिकॉप्टर बॉल सीमा पार षटकार. क्या बात है, चांगली बॅटिंग पाहायला मिळते. लागोपाठचे 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकलाय आणि धावफलक आता वेगानं पुढे सरकतंय. 38 धावा. मला वाटतं या संपूर्ण स्पर्धेमधला हायेस्ट स्कोर 68 आहे, परंतु आता हा हायेस्ट स्कोर कुठे ना कुठे क्रॉस होईल असंच वाटतंय. 38 बनला. दुसऱ्याच षटकाचा खेळ सुरू आहे. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार. बॅट्समन प्रतीकच्या बॅटमधून येत आहेत. बॉलर तयार. चौथा ओ माय गॉड, बॉल सरळ गावामध्ये जातोय. येतोय हा आणखीन एक देखना नेत्रदीपक षटकार. क्या बात है, या पद्धतीनं जर बॅटिंग चालू राहिली तर धावांचा अक्षरशः पाऊस पडतोय असंच मला वाटतंय, कारण 4 मध्ये 4 आलेत. बॉलर दबाव मध्ये आता आर्यन युवा यंगस्टर गोलंदाज आहे, परंतु दबाव आता त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा प्रेशर, थोडासा दबाव आता गोलंदाजावरती. क्षेत्ररक्षण आता आपण पाहू शकता एक सिली मिड विकेटला खेळाडू आला आणि एक सिली मिड ऑफला देखील. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. अतिरिक्त धाव आणखीन जोडली जाईल. धावफलक आता पुढे सरकत आहे. 45 धावा. सुमित शेठ म्हात्रे साहेब देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांना देखील षटकारांची आतिषबाजी बघायला मिळाली आहे. यावेळेस देखील फटका क्रॅकिंग आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला आहे, मात्र सिंगल आली आहे. हेच तर क्रिकेट आहे ना. 4 चेंडूवरती 4 षटकार आले. त्यानंतर सिली मिड ऑफ, सिली मिड विकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर कुठेतरी दबाव बॅटरवरती देखील बनला. बॉलर तयार. या ओव्हरचा शेवटचा बॉल असेल. धावफलक 46. आडव्या बॅटनं मिड विकेटच्या दिशेनं खेळून काढला. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न धोकादायक एंडला पळतोय बॅटर, परंतु थांबवलं प्रतीकनं. एक सिंगल फक्त. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 47 धावा. भरपूर चांगली बॅटिंग. पहिल्या ओव्हरमध्ये 20 होत्या आणि या ओव्हरमध्ये 27 आलेल्या आहेत. कॅमेरामॅन आपण व्यासपीठ कव्हर करायचा आहे, कारण आपण व्यासपीठावरती एक मेगा सन्मान करणार आहोत. कारण ज्या व्यक्तिमत्वाची आपण गेले 2 दिवस वाट बघत होतो ते व्यक्तिमत्व अखेर आलंय. खासदार सुरेश म्हात्रे वायामामा यांचे सुपुत्र सुमित शेठ म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण आयोजकांच्या वतीनं त्यांचा स्वागत आणि सन्मान करणार आहोत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सुमित शेठ म्हात्रे साहेब यांचं या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान आपण आयोजकांच्या वतीनं करतोय. वेलकम साहेब, आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गुंदवली गावचे माजी उपसरपंच तसेच खासदार सुरेश म्हात्रे यांचे सुपुत्र सुमित शेठ म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी शाही सन्मान या व्यासपीठावरती होतोय. वेलकम, मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्यात, त्या म्हणजे 47 बनल्यात.
अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलर ओमकार येतात. पहिला बॉल पायांवरती, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल, कोणतीही मिस्टेक ते करणार नाही स्क्वेअर लेगला आणि आणखीन एका विकेटचं पतन. पहिला धक्का मला वाटतं लागतोय टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरला. बॅटर ओम कोळी बॅक टू दी डगआउट. पहिला विकेट गेलाय ओमच्या रूपानं. पहिला धक्का बसतोय टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरला, परंतु ओमनं त्याचं काम केलंय. जी सुरुवातीची गरज होती ती सुरुवात त्याने करून दिली. लागोपाठ 3 चौकार त्याने ठोकले होते. तब्बल 17 धावा त्याने बनवल्या आणि आता न्यू बॅटर रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळतील. इनॅट नंबर 3 हा बॅटर देखील हिटिंगसाठी जाणला जातो. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ रोहितचा होता. आज पुन्हा एकदा अपेक्षा त्याच खेळाडूवरती. प्रतीक आहेत, प्रतीकनं चांगली बॅटिंग केली आहे, परंतु नॉट स्ट्रायकिंग एंडला प्रतीक आहेत. ओमकार पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुल केलाय, पॉवर हिटिंग, पॉवर जनरेट केली, पुल पॉवरफुल सक्सेसफुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल, षटकार. पॉवरफुल बॅटर आहे आणि त्याच पद्धतीनं पॉवर जनरेट देखील केली. हा चेंडू अप्परकटच्या अंदाजाने खेळायचं होतं. प्रयत्न चांगले केले, एफर्ट भरपूर चांगले दिले खेळाडूंना, परंतु एक सिंगल या चेंडूवरती फक्त कंप्लीट केली जाईल. एका धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. 54 धावा. या स्पर्धेमधला हाय स्कोर 68 जो हायवे दिवे संघाच्या नावावरती आहे तो या ठिकाणी मोडू शकते का टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर. कालची मॅच देखील आठवतीये, जुना अंदुरकी विपक्ष अंजूर. शेवटची मॅच होती काल क्वालिफाईंगची. 1 मध्ये 1 धाव. बॉलर तयार, स्टेप आउट झाला प्रतीक. आता फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, नशिबाची साथ प्रतीक सोबत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे काय केलं, कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे. चौकार. चौका भी दिया. 4 धावा. 4 धाव्याने धावफलक 58. शफल झाले, उडवलंय, हुक केलंय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, जागा बुक केली आहे. आणखीन एक प्रतीकचा ब्रँड, षटकार. धावफलक जाऊन पोहोचतोय 64. 64 धावा आणि वैयक्तिक 36 वरती खेळतोय प्रतीक. भरपूर चांगली बॅटिंग. पहिल्या मॅच मध्ये वैयक्तिक 37 वरती खेळत होता. बॉलर तयार, पुढचा बॉल. यावेळेस देखील पहा आणि पाहतच बसा आणि बॉल फक्त मैदानाच्या बाहेरून घेऊन या बॉल सीमा पार. आणखीन एक प्रतीकचा ब्रँड, षटकार. आणि या स्पर्धेमधील हाय स्कोर सेमीफिनाल मॅच मध्ये आला. धावफलक जाऊन पोहोचते 70 वरती. बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईमध्ये सध्या वरचढ आहे. नक्कीच आमच्यापासून रजा घेत असताना सन्माननीय आदरणीय सुमित शेठ म्हात्रे साहेब, मोलाची उपस्थिती साहेबांची राहिली आहे. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात, आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. नक्कीच या स्पर्धेसाठी आपण आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी आपण सदिच्छा भेट दिली. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आपलं सस्ने मनपूर्वक आभार. असंच प्रेम या क्रिकेटवर आपलं राहू द्यात आणि उत्तरोत्तर आपल्याला आई गावदेवीचे प्रार्थना करतोय की भरपूर यश लाभो
सन्माननीय अतिथी यांचं या स्पर्धेपासून निरोप घेत असताना आदरणीय सुमित पाटील साहेब, सुमित म्हात्रे साहेब, लाजवाब फटकेबाजी आपण पाहतोय प्रतीकची. प्रतीक पाटील भरपूर चांगली बॅटिंग करतोय. आणखीन एक षटकार त्याच्या बॅटमधनं वैयक्तिक 42 धावांवरती तो खेळतोय. शेवटचं अंतिम षटक आणि बॉलर तयार होतोय शेवटच्या षटकामध्ये. कुमार येतात शेवटच्या षटकामध्ये. शेवटचं अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शेवटच्या षटकामध्ये बॉलर कुमार. पहिला बॉल खेचून मारला आडव्या बॅट न, गॅप आहे आणि बॉल मस्तक पे दस्तक, येतो चौकार. थँक्यू डिझा, थँक्यू सो मच डिझा, थँक्यू डिझा. चौकार आलाय, चौकारानं धाव पलक पुढे सरकतंय. 74 74 धावा. आगरी भाषेमध्ये जे म्हणतात ना, आता म्हणावं लागेल मला देखील, जणू काय चोपताच ठेवलाय यावेळेस देखील. क्या बात है, क्या बात है. बॉल आणखीन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फक्त आणि फक्त मानेची कसरत होतीये खेळाडूंच्या, कारण हवाई हल्ले वारंवार केले जातात आणि धावपलक पुढे सरकत्या 80 वरती. 18. काय फलंदाजी पाहायला मिळते मित्रांनो. वाघाची धाड, खोदला पहाड, येणार चेंडू जातोय आरपार. काय फलंदाजी, एकदम बिग 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 सिक्सेस पाहायला मिळत आहेत. काय फलंदाजी पाहायला मिळते. अंजली टीमची पूर्णपणे झुडून काढते. यावेळेस पायांवरती बॉल आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. हा चेंडू पण बाहेरूनच उचलून आणायचा आहे. काय बॅटिंग आहे, जणू काय एकाच रिदम मध्ये ऍक्शन रिप्ले बघितले जात आहेत की काय. जणू काही वेत्र रूप असं धारण केलं असं वाटतंय, कारण दोन्ही खेळाडू आपण खेळताना पाहतोय मित्रांनो. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते या सेमीफायनल राऊंड मध्ये. अंजली टीम कडून एकंदरीत धावसंख्या पाहायला मिळते स्कोअर बोर्डवर 86 86 धावा झालेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. काय फलंदाजी होते दोन्ही प्लेअर करून. चांगली बॅटिंग रोहित पाटील देखील करतोय. कुमार पुढचा बॉल लागोपाठ 2 षटकार आलेत. हेलिकॉप्टर अंदाजानं खेळून काढलाय. गॅप मध्ये बॉल आहे, अडवला जाईल आणि एक सिंगल. एका धावेने धावपलक पुढे तर सरकेल, परंतु प्रतीक किती वरती नाबाद आहे. 42 वरती नाबाद खेळतोय. यावेळेस लॉकस्वीप फटका चांगला, गॅप आहे, एक सिंगल आली आहे. प्रतीक दुसरी साठी देखील परतला आणि मला वाटतं 2 कंप्लीट पण होतील. आरामात आरामात जा, पाणी घेऊन जा. 12th मॅन पाणी घेऊन जा. नक्कीच त्या ठिकाणी खेळाडूला थोडीशी दुखापत झालेली आहे. नक्कीच त्या ठिकाणी थोडंसं जायचं आहे, पाण्याची व्यवस्था करायची आहे, कारण मला वाटतं भरपूर थकलेला असेल फलंदाज. रोहित एकंदरीत 3 षटकार आणि 1 चौका मारून नाबाद खेळी करतोय आपल्या टीमसाठी. अतोनात प्रयत्न चालू आहेत त्याच्याकडून आपल्या टीमसाठी, कारण सुरू असलेला सामना मित्रांनो पाहतोय जवळजवळ बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी या पंचकृषीमध्ये या सामन्याचा आनंद लुटण्यात आले आहेत. कारण क्रिकेटचं पर्व तसं आहे, क्रिकेटचं पर्व तसं आहे मित्रांनो. कुठल्या वेळी काय घडेल काय बिघडेल काही सांगू शकत नाही. कारण या अगोदरचा सामना पाहिला होता गोलंदाज
जोरावर भरोडी टीमने जिंकला होता आणि तीच गोलंदाज आणि समोर आहे फलंदाज अंजूर गावचा. काय फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी? बघा, अंपायर जास्त बरं नसेल तर आपण रिटायर हट करू शकता, परंतु रोहित उठलाय, उभा राहिलाय. बॅटर पाठवायचा आहे, नवीन बॅटर पाठवायचा आहे. जास्त सिरियस इंजरी नसावी, कारण रोहितला बॉलिंग पण टाकायची आहे. कारण धावा बनल्यात, धावा डिफेंड देखील करायचे आहेत, कारण समोर देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. विजय भरपूर चांगली बॅटिंग करतोय, त्याच्यामुळे धीरज ला देखील चांगली बॅटिंग करायची आहे, ओंकारला देखील चांगली बॅटिंग करायची आहे. बॅटिंग लाईनअप बरोडी संघाकडे देखील स्ट्रॉंग आहे, परंतु सध्या बॉलिंग करत असताना कुठेतरी कठीणाईमध्ये आहे, कारण या दोन धाब्यांना धावफलक आता पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. एटी नाईन आणि 6 धावेनं अर्धशतक पूर्ण करत असताना बॅट उंचावतोय. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधलं. अप्रतिम बॅटिंग, लाजवाब बॅटिंग आणि 6 धावेनं इनिंग देखील समाप्त झाली आहे. 50 धावा वैयक्तिक, टीमच्या धावा 95 आणि आता जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 96 धावा. 96 मोठं टार्गेट, हाय स्कोरिंग मॅच. परंतु प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका, कारण हाय स्कोरिंग असली तरी समोर बॅटिंग लाईनअप देखील तेवढीच तगडी आहे. टीम आप्पा 11 गावदेवी भरोडी टीमची कौतुक करावं लागेल, कौतुक प्रतीकचं करावं लागणार आहे. आला तो, थांबला तो, खेळला, षटकार चौकार, षटकार चौकार, वैयक्तिक 50 धावांची खेळी त्यानं साकारली आणि आता डाव संपलाय. म्हणजे अजून जर 2-3 चेंडू बाकी असते तर आणखीन 2-3 चौकार षटकार पाहायला मिळाले असते, कारण त्या रिदम मध्ये तो बॅटर खेळला. चांगली बॅटिंग समाप्त झाली. पहिल्या डावाचा खेळ, धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 95, 95 आणि 96 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. इथून टीम आप्पा 11 गावदेवी भरोडी संघाला असेल अगेन्स्ट टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर. आणि नक्कीच आता आमच्या समवेत जॉईंट होतील व्हॉइस ऑफ बाल भाग्यजी म्हात्रे सर. आपलं देखील पुन्हा एकदा स्वागत आहे. 96 धावा भागीदादा बनवायच्या आहेत. भरपूर चांगली बॅटिंग केली प्रतीकची, तू देखील पाहत होता, काय म्हणशील? आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्म, कारण हॅलो, या स्पर्धेमधला हायेस्ट स्कोर सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळाला. साई काही दर्जेदार बॅटिंग झाली, वैयक्तिक 50 धावा, त्याही नॉट आउट राहणं खरं तर ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि अशा टीम्सच्या माध्यमातून जी अचिव्हमेंट आपल्याला पाहायला मिळाली कालच्या दिवसामध्ये, त्याच टीमने खूप स्ट्रगल केला. शेवटच्या ओव्हरपर्यंत त्यांनी जो संघर्ष झेलला आहे तो तूही डोळ्यासमोर बघितलाय. कारण शेवटची मॅच होती कालच्या दिवसामधली, 1 बॉल 1 धावसंख्येची मॅच जिंकली न्यू सिद्धिविनायक अंजूरने. आणि डे फॉर्मॅटमध्येच हा संघर्ष त्यांच्या बाजूने राहिला नाही, तर नाईटला सुद्धा तोच संघर्ष राहिला. नाईटमध्ये सुद्धा कोणगाव अगेन्स्ट खेळत असताना हीच सिच्युएशन झाली होती, परंतु त्याच टीमच्या बॅटरने अर्थातच प्रतीक पाटीलच्या बॅटमधून 50 धावा पाहायला मिळाल्या. आता 96 धावसंख्येचं मोठं टार्गेट आहे. सरासरी आपण जर पाहिली गेली तर सुरुवातीपासून अटॅक जर झाला तर ही सरासरी पुढे जाऊ शकते, कारण 4 ओव्हरची मॅच 96 धावा, प्रति ओव्हर 24 ही सरासरी आहे. म्हणजे प्रत्येकी तुम्हाला ओव्हर मागे 24 धावा बनवायच्या आहेत. आणि मोठी गोष्ट यासाठी होती, ते 50 ची कौतुक यासाठी केलं
तुम्ही पाहाल माइंड प्रीसेट होतं, कारण माहिती आहे धीरजला, माहिती आहे विजय भोईरला की 96 धावसंख्येचं टार्गेट मोठं आहे. ते जर बनवायचं असेल तर सुरुवातीपासून अटॅक करणं हेच आपल्यासाठी लाभदायक राहील. तोच अटॅक करण्याचा प्रयत्न केला जरूर विजय भोईरनं आणि तो परतलाय मैदानाच्या बाहेर. आता मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूची नेहमी चर्चा क्रिकेटमध्ये होत असते, बरोडी टीमसाठी नेहमी अटॅक ज्याने केलाय तो महेश भोईर ऑन स्ट्राईक. बॉलर तयार होतोय पुन्हा एकदा. भरपूर चांगली बॉलिंग यज्ञेशची पाहायला मिळाली आहे या अगोदर देखील. पुढचा बॉल महेशसाठी लिडिंग एज. प्रयत्न चांगले केले खेळाडूंना, परंतु एक सिंगल माइंडसेट हाच आहे की प्रत्येक चेंडूला आता बाउंड्रीच्या बाहेर मारायचं आहे. प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला 24 बनवायचे होते, म्हणजे 4 षटकार कंपल्सरी तुम्हाला मारायचे आहेत. अदरवाईज मॅच पासून भरपूर लांब जाईल आणि या चरणावरती येथून मॅच पासून लांब जाणं म्हणजे भरपूर कठीण आहे, कारण सेमीफायनलची मॅच. सेमीफायनलची मॅच आणि त्या मॅचमधला टार्गेटही मोठंच आहे. ओव्हर द विकेट इथे व्हाईट बॉलचा इशारा देतो एम्पायर्स. धीरज आहे, धीरजकडे ना खरं तर आशाभूत नजरेने आता बघावंच लागेल, कारण धीरज एकमेव असा खेळाडू बरोडी टीमच्या माध्यमातून तो या मॅचला कव्हर करू शकतो. परंतु त्याच्या माइंडमध्ये सुद्धा आता साईल हेच चालू असेल की प्रत्येक ओव्हर 4 षटकार, मग थोडं टार्गेट जास्तच मोठं आहे. नेक्स्ट बॉल यज्ञेश. ओव्हर द विकेट फिंगर रोल करत असताना बॉल यामध्ये या मॅचची गोल्डन विकेट. कदाचित दीपू नाव असावं, कारण प्रेक्षकाचा आवाज तिथपर्यंत पोहोचला आणि इथनं बाद होत असताना दीपूच्या हातामध्ये झेल. धीरज बाद. बघा, जे प्रेक्षक पडद्याच्या आत बसलेले आहेत सर्वांना विनंती की आपण पडद्याच्या बाहेर बसायचं. पडद्याच्या बाहेर बसा, कारण त्या ठिकाणी एफर्ट लावले जातात खेळाडूकडनं. त्याला कोणती इजा होणार नाही याची आपण काळजी करा आणि पडद्याच्या तुम्ही मागे बसा. प्लीज तुम्ही स्पर्धेचे नेत्रबिंदू आहात, कारण तुम्ही नसाल तर कोणतीही स्पर्धा बघण्यासाठी मजाच नाही. प्रेक्षकांची गरज असते, त्याच्यामुळे तुमच्या सेफ्टीसाठी सांगतोय की तिथे तुम्हाला दुखापत नकोय म्हणून पडद्याच्या मागे बसा. सध्याच्या सिच्युएशनला आपण बघता एकच धाव खर्च केली आहे, ती बॅटच्या साहाय्याने. एक वाईट बॉल आहे, 2 धावसंख्येचं सध्या तरी तुम्ही इन्व्हॉल्युशन बघत आहात टीमच्या स्कोर कार्डवरती, जिथे 96 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. तेव्हा जे न्यू सिद्धविनायक अंजुरणे. यज्ञेश कोळी होते बॉलिंग ट्रॅकवरती तयार. ओ द विकेट. यावेळेला खुलवट टपाचा बॉल खोदून काढलाय, इनफिल्डला क्लिअर करत असताना मिड ऑफ आतमध्ये होता, लॉंग ऑफ नव्हता, त्याचा फायदा उचलत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. आणि शुभागमन झालेलं आहे. सुरई गावचे संतोषजी पाटील साहेबांचं शुभागमन होतं. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मिड ऑफ आतमध्ये होता, लॉंग ऑफचा बाहेर चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये मारण्याचा प्रयत्न, परंतु आता एलिव्हेट जास्त करता आलं नाही. या फटक्यावरती पॉवर जनरेट करता आली नाही, कारण पुढे चेंडू टाकण्यात आला. लेंथने थोडासा पुढे होता बॉल, त्याला लॉफ करत असताना तिथनं मिळालेली सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 7. अजूनही 89 बनवायचे आहेत. डोळ्यासमोर आकडा सळत असावा, कारण हा आकडा भरपूर मोठा आहे जो न्यू सिद्धिविनायक अंजूर या टीमने बनवलाय. महेशसाठी हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन पिक करण्यात अपयश आलं. अशा पद्धतीने फक्त 7 धावसंख्येचं इकॉनॉमिकल षटक, ज्याच्यामध्ये 2 गडी बाद झाले. अशा पद्धतीने पहिला ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या फक्त 7. 96च्या चेसचा पाठलाग करत असताना नक्कीच पहिल्या ओव्हर नंतर तुम्हाला अपेक्षा हीच होती की 24 धावा प्रति षटकामागे येणं, परंतु अजूनही मॅच संपलेली नाही. मागची मॅच आठवतीये डोळ्यासमोर. निळकंठ भरपूर चांगला खेळ त्याने दाखवला होता. शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत ती मॅच गेली होती आणि त्या पद्धतीनं मॅच आता इथे खेळावी लागणारी टीम आप्पा 11 गावदेवी भरोडीला, कारण चांगली टीम आहे, चांगला खेळ आज दिवसभरातनं दाखवला. मात्र शेवटच्या चरणावरती येऊन कुठेतरी खाली पडताना, डावलताना आपल्याला टीम पाहायला मिळते. परंतु साईल तो स्कोर होता 66, त्या 66 धावा बनवायच्या होत्या. या 96 धावा आहेत, तब्बल 30 धावा एक्स्ट्राच आहेत. त्याच्यामुळे सुरुवातीला टार्गेट झाला नाही तर नंतर काहीच होणार नाही. ऑप्शनच्या बाहेर अशा चुका झाल्या तर कदाचित होऊ शकतं,
कारण अशा वारंवार चुका होत राहिला, क्रीजच्या बाहेर चेंडू पडला, विकेटच्या अर्थातच. सो हा चेंडू नो आणि येणारा पुढचा बॉल असेल फ्री हिट. नक्कीच सुदर्शनचा उल्लेख केला तर सुदर्शन देखील या हंगामातील पहिली स्पर्धा खेळतोय. यावेळेस स्लॉक स्वीप करायचं होतं, हवं तसा बादच्या पट्ट्यात बॉल येत नाहीये. खाऊकडनं रिझनला एक सिंगल येते. सिंगल डबलनं फार काही होणार नाहीये, चौकार आणि षटकार मध्येच डील करावी लागणार आहे. अदरवाईज मॅच पासून भरपूर लांब टीम भरुडी. आपण असं म्हणतो की थेंबे थेंबे तळे साचे, परंतु ती म्हण इथे आता लागूच होत नाही. इथे सिंगल डबल नव्हे तर आता एअर स्ट्राईकसाठी तुम्हाला जावं लागेल. यावेळेला लसित मलिंगा स्टाईलने बॉल जसा टाकला तसा बॅटवरती परफेक्ट मिडल करत असताना मिडविकेटच्या बाहेर त्याला पाठवलं गेलं, लँड केला गेलाय बॉर्डरच्या बाहेर षटकार. सो मच डीजे मास्टर. षटकार आला मिडविकेटच्या बाहेर महेशच्या बॅटमधून. कमी गतीचा बॉल ऑन साइडला. आठवण झाली फर्स्ट इनिंग मधल्या बॅटिंगची, जिथे प्रतीक पाटील होता त्याच्याही बॅटमध्ये असेच मोठे फटके आले आणि तेच मोठे फटके येत असताना महेश भोईरच्या बॅटमधून. लाजवाब फटकेबाजी आणि खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूपासून जर असे फटके आले असते तर कुठेतरी भरुडी संघ देखील डॉमिनेट करताना आपल्याला पाहायला मिळाला असता, पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे. लागोपाठचे 2 षटकार. आता टॉप एज संधी प्राप्त झाली आहे. विकी नाईक त्या ठिकाणी बॉल खाली, त्यांनी पकडलाय झेल. संपला खेळ महेश भोईरचा. लागलाय झटका तिसरा. साहिल जर मॅनेजमेंट बघितली ना तर न्यू सिद्धिविनायक अंजूरची मॅनेजमेंट प्रॉपर आहे. कारण एक मॅचमध्ये जो खेळला नाही त्याची पुनरावृत्ती दुसऱ्याने केली. पहिल्या मॅचमध्ये ओम खेळला नाही, दुसऱ्या मॅचमध्ये ओम खेळला, त्याच्यानंतरच्या बॉलिंग साईडने तो सामना जिंकला आणि या मॅचमध्ये खरं तर खेळला तो म्हणजेच प्रतीक पाटील. आणि आता ते बॉलरही त्याची चांगली खेळी बघून त्यांचाही तो खेळ चांगला करण्याचा ते प्रयत्न करतात. नक्कीच एकीचं बळ आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण टीमने चांगला खेळ दाखवला या ठिकाणी टीम सिद्धिविनायक अंजूरनं. कारण एक सल्ला नाही तर दुसऱ्याने जिम्मेदारी घेतली आहे. जिम्मेदारी घ्यायला जो शिकलाय ना तोच क्रिकेटमध्ये पुढे गेलाय. त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स यावा. सेल्फ कॉन्फिडन्स तिथेच द्विगुणित झाला जिथे बॅटिंग दर्जेदार झाली, जिथे 50 धावा पूर्ण झाल्या आणि एक टार्गेट असा सेट झाला जो टार्गेट अगदी हेल्दी होता. त्याच्यामुळे सध्या तरी न्यूट्रल सिच्युएशन आहे मैदानाच्या आतमध्ये अंजूरची. ओव्हर द विकेट, लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला चाललाय. गॅप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी हो, परंतु भेदून जातोय बॉल मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार. सुंदर फटका होता ऑन साइड. या ठिकाणी सुवर्ण संधी असणार आहे विनयसाठी. जर लागोपाठचे 3 चौकार ठोकले तर 3 षटकार ठोकले तर योगेन पाटील यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. म्हणजे आता कॅश प्राइज साठीच खेळावं लागणार आहे. ट्रॉफी नक्कीच मिळणार आहे तुम्हाला. जर येथून पराभूत झालं तर तृतीय क्रमांकाची ट्रॉफी मिळणार आहे, परंतु येथून हार मंजूर नव्हती. अंजूरनं चांगला खेळ दाखवलाय, आतापर्यंत डॉमिनेट केलंय पूर्णपणे. तिसऱ्या षटकामध्ये पार झालेत, परंतु पहिला चेंडू मिस टायमिंग. चेंडू हवेत आणि विकेटचं पतन. धक्का आणखीन एक लागलाय टीम भरुडीला. बॉलची गती थोडीशी कमी. फक्त औपचारिकता बाकी आहेत असंच मी म्हणेन. कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अपेक्षा हीच होती की तुम्ही चौकार षटकार माराल. चौकार षटकार आले जरूर, परंतु तेवढ्याच पर्सेंटेजने तुम्ही डॉट बॉल देखील खेळलात. न्यू बॅटर इन होतात, परंतु पार्थ भरपूर चांगली बॉलिंग करतोय. अजूनही 11 बॉल बाकी आहेत तरी आपण म्हणू शकतो की औपचारिकता. कारण ज्या पद्धतीने बॉलिंग सुरू आहे ना
त्या पद्धतीने असंच दिसतंय की 96 धावसंख्या ऑलरेडी एक मोठ्या टार्गेटला क्रॉस करायचं आहे, परंतु लेंथवरती बॉल एकही नाहीये. सातत्याने चेंडू स्पिन केले जातात, कारण याच्या अगोदर यज्ञेश कुळेला बघितलं, सुदर्शनला बघितलं, बॅटरच्या रेंजपासून त्याने चेंडू दूर ठेवले. महेशने जरूर 2 षटकार दाखवले, परंतु तरी सध्याच्या कंडिशन्सला पेस जात असताना भरपूर साऱ्या क्रिटिकलिटीज, त्याच क्रिटिकलिटीज सूरज भोईरकडे बघत असताना पाहायला मिळाला. सूरज भोईर ही बात लागतो अजून एक झटका. खेळल्यात, भरपूर चांगला खेळ पार्थने देखील दाखवला. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांना शेवटच्या षटकामध्ये सातत्याने दाखवली आहे. सध्या 3रं षटक टाकण्यासाठी ते आलेत. 2 विकेट, 3री विकेट पुन्हा एकदा जाईल का त्याच्या खात्यामध्ये? आणखीन एक विकेट, म्हणजे दावेदारी पूर्णपणे पेश केली आहे बेस्ट बॉलर साठी पार्थनं. काय सुंदर पीस ऑफ बॉलिंग, टर्न विथ मीडियम पेसर. जेव्हा तुम्ही असता ॲज अ बॉलर तेव्हा तुम्हाला फक्त मुवमेंट कॅचअप करायची असते आणि तीच मुवमेंट कॅचअप केली जाते. पण आपण असं म्हणतो की दुखती नस पकडली आहे, कारण भरोडी संघ ऑलरेडी डिप्रेशनमध्ये आहे. मग त्यांच्या बॅटिंग लाईनअपला कशा प्रकारे गारद करावी, तर त्याच्यासाठी असा बॉलर ज्या बॉलरला विकेट टेकर आपल्या टीममधून म्हणतात, आणि तो विकेट टेकर पार्थ आहे. आतापर्यंत 3 विकेट त्यांनी त्याच्या नावावरती कोरल्यात. नक्कीच याच मॅच मध्ये 3 विकेट, मागे देखील भरपूर चांगली कामगिरी केली आहे. दावेदारी पूर्णपणे पेश करतात. बॉलर पार्थ तयार होत आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस चांगली लाईन पाहायला मिळते. कौतुक मी रोहितचं देखील करेन की तो देखील एंड मुवमेंटला आला होता मॅच मध्ये. पहिल्या डावामध्ये त्याने देखील अप्रतिम बॅटिंग केली. थोडंसं इंजर्ड आहे, परंतु अजून मेगा फिनाले बाकी आहे. जर अंजूर संघ खेळणार तर कमी भासायला नको, त्यामुळे तो रेस्ट करतोय. पुल करण्याचा प्रयत्न, फटका फर्स्टला जरूर, परंतु डॉट बॉल आहे. डॉट बॉल पर्सेंटेज भरपूर वाढलंय आणि मला वाटतं 3 ओव्हरचा खेळ पण समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 26-26 धावा. एकाच मॅच मध्ये साहिल 2 विक्रम आल्यात. एकाच मॅच मध्ये 2 विक्रम होताना पाहायला मिळाले. 3 विकेट जरूर खात्यामध्ये आले पार्थच्या, परंतु निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा हा पार्थ पाटीलनेच केलाय. चला विनंती करेन की मॅच जिंकल्यानंतर न्यू सिद्धिविनायक अंजूर मॅच जिंकल्यानंतर एकत्रित येऊ नका, सेलिब्रेशन तुमचं नंतर करा. आधी तुम्हाला कॅप्टनला यायचंय टॉस करण्यासाठी, कारण मेगा फायनलची मॅच सध्या तरी आपण भारतीय वेळेनुसार 5:11 झालेली आहेत. सो आपली मेगा फायनलची मॅच कदाचित 3 ओव्हरची असेल. सो जास्त वेळ झाला, जास्त उशीर झाला तर 2 ओव्हरची सुद्धा करण्यात येईल. नक्कीच शेवटचं अंतिम षटक आहे. एक्सपेरिमेंट काहीतरी केलं जाणारच आहे टीम अंजूर संघाकडनं, कारण रोहित देखील इंजर्ड आहेत. चांगली गोलंदाजी रोहितनं सातत्याने केली आहे. इंजर्ड आहेत, परंतु एक्सपेरिमेंट करण्यासाठी संधी देखील आहे टीम अंजूर संघाकडे, कारण आणखीन येणाऱ्या भरपूर साऱ्या स्पर्धा बाकी आहेत. भरपूर साऱ्या टुर्नामेंट या मैदानावरती देखील येणं बाकी आहे. आताच आपण 3 स्पर्धांच्या अनाउन्समेंट केल्यात, लवकरच ते आपल्या भेटीला येत आहेत. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला, हवेत आहे बॉल, मात्र कोणताही खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही. यात एक सिंगल या दरम्यान कंप्लीट झाली. बॉलर दीपेश आहेत. दीपेश या खेळाडूला काहीतरी चमकदार कामगिरी करावी लागणार आहे, जेणेकरून एखादा महत्वाचा बॉलर जेव्हा मोठ्या मॅच मध्ये उपलब्ध नसतो तेव्हा हा गोलंदाज त्याच्या बॅकअपला आपल्याला पाहायला मिळू शकतात. हा फटका देखील चांगलाच आहे. काउकन रिझनला एक सिंगल या चेंडूवरती. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये बाकी आहेत. लीगल बॉल टाकायचे आणि कुठे ना कुठे जवळपास आता मेगा फिनालेच्या जवळ टीम पोहोचली आहे. न्यू सिद्धिविनायक अंजूर टीम अलिमगड संघ देखील वाट बघतोय त्या ठिकाणी. नशिबाची साथ अलिमगडला देखील होती पहिल्या दिवशी. चांगला खेळ अलिमगडचा, आणि आता चिठ्ठीच्या जोरावरती, नशिबाच्या जोरावरती. ते म्हटलं जातं ना, नशिबाची साथ देखील हवी आहे. काही वेळेस नशीब देखील चमकावं लागतं. अलिमगडचं चमकलं, थेट मेगा फिनालेची चिठ्ठी त्यांना मिळाली आणि आता ते मेगा फिनाले मध्ये अगेन्स्ट मला जवळपास वाटतंय की न्यू सिद्धिविनायक अंजूर संघासमोर खेळणार आहेत. 3 बॉलमध्ये अजूनही 67 हव्यात. हार पराजय यामधला खरा तर अंतरामध्ये आपण जर पाहिलं ना, तर आजच्या दिवसामधली फर्स्ट टीम अशी असेल की एवढ्या मोठ्या फरकाने
पराभवाचा धक्का सोसेल. हा धक्का मोठा आहे. जसा एका गोलंदाजावरती 6 चेंडू 6 षटकार मारले जातात तेव्हा त्याच्यावरती जसा जो दबाव असतो ना, तशी त्याची इमोशन्स असतात ना, तसा हाही एक असा खेळ ज्या खेळामध्ये आपण जास्त फरकाने हरलो तर तीही चर्चा एखाद्या स्पर्धेमध्ये होत असते आणि हा मोठा फरक आहे. कारण अजूनही बनवायचा दावा 66. शेवटचा बॉल बाकी असणार आहे बॉलर दीपेशचा. आणि विनंती असेल सेलिब्रेशन करण्यासाठी कोणी जाऊ नका. लगेच आपण मेगा फिनालेचा टॉस देखील करणार आहोत. मॅच झाली फिनिश. मॅच जिंकली आहे टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर ना. चला न्यू सिद्धिविनायक अंजूर टीम आपण लगेच यायचं आहे. आपण जास्त वेळ पण घेणार नाही. टॉस करू आणि डिसिजन घेऊन आपण लगेच खेळायला सुरुवात करणार आहोत. मेगा फिनालेची मॅच टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर कॅप्टन आपण लगेच या. 4 ओव्हरची मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. मेगा फिनाले मॅच 4 ओव्हरची आपण कव्हर करणार आहोत. मी सन्माननीय राम शिलोत्रे साहेब आणि संदीपजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण मेगा फिनाले मॅचचा टॉस करणार आहोत. या दोन्ही टीम अलीमगढ आणि टीम अंजूर. टीम अंजूर प्लीज दादा विनंती आहे टॉस साठी यायचं आहे. होल नाही